काँग्रेसची घालमेल थांबेना, आदित्य ठाकरेंच्या नकार घंटेनंतरही वडेट्टीवार आग्रही, म्हणाले विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे असल्यास हरकत नाही. आदित्य ठाकरेंच्या खुलाशानंतर सामंतांचा ठाकरे गटाला चिमटा, आयत्या वेळेस उद्धव ठाकरे भलत्यालाच नेमतील, मंत्री सामंत यांचं वक्तव्य. तातडीनं विरोधी पक्षनेते पदाची निवड करा, संख्याबळाचा नियम कुठेही नाही, नाना पटोलेंची मागणी. राज्याच्या आर्थिक पातळीवर ओढाताण, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ अजित पवारांचीही कबुली. आचारसंहितेमुळे कालावधी वाढवण्यावर मर्यादा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी. रवींद्र चव्हाण निलेश राणेंची गळाभेट आणि हस्तांदोलनही, चव्हाणांसोबत कोणताही वाद नाही, निलेश राणेंनी केलं स्पष्ट. मनोज जरांगेंचं पुन्हा पुन्हा तेच, मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, जरांगेंच्या आरोपाला धनंजय मुंडे यांचं उत्तर. एमपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या मतमोजणी दिवशीच होणार होती ब गटाची परीक्षा. नेहरूंची काँग्रेस मुस्लिम लीग पुढे, नेहरू झुकले. वंदे मातरम बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल. वंदे मातरम गांधीजींना राष्ट्रगीत वाटायचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानं भोवया उंचावल्या. राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेमध्ये सरकारचा प्रस्ताव. राहुल गांधी आणि सोनिया गांधी वंदे मातरमच्या कौतुकापासून दूर. शिवसेना मंत्र्यांची संध्याकाळी 8 वाजता बैठक, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या देवगिरी बंगल्यावर मंत्री आणि आमदारांचं मंथन. मविया नेते उद्या विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची भेट घेणार, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते संदर्भात चर्चा करणार. मेळघाटातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांची पदयात्रा, नागपूर अधिवेशनामध्ये मारणार धडक, मका पिकाला 2400 रुपये हमीभाव देण्याची मागणी. अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणावर चर्चा. बांगलादेशात कांदा निर्यातीला परवानगी, येवला लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल भाव. धुळ्यातील एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्याच्या दर्शनानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण.